या संमेलनाचे सन्माननीय उद्घाटक, मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष, महाराष्ट्रातील अत्यंत कणखर भूमिका साहित्याच्या बाबतीत घेणारे प्राचार्य कौतिकराव ठाले सर, या संमेलनाला अत्यंत संयुक्तिक असे संमेलनाध्यक्ष आमच्या योगाने मिळालेले आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष, महाराष्ट्रातले नामवंत साहित्यिक डॉक्टर संदीप सांगळे सर, या ठिकाणी मराठवाडा साहित्य परिषदेचे कार्यवाह, मराठीतील अत्यंत मोठे लेखक, समीक्षक, ज्यांच्या नावाचा दरारा दादा या नावाने आहे असे डॉक्टर दादा गोरे सर, ज्यांच्यामुळे हे संयोजन योगायोगाने आम्हाला आखता आलं असं संत चोखामेळा अध्यासन केंद्र पुण्याचे संस्थापक सचिन पाटील, विश्वस्त संत चोखामेळा अध्यासन केंद्र आणि वृंदावन फाउंडेशनचे विश्वस्त ॲडव्होकेट महारुद्र जाधव सर, या मंचावर नाथांच्या भूमीमध्ये संमेलन होते आणि थेट नाथांचं कोणीतरी असलं पाहिजे म्हणून आम्ही पालखीचं ग्रंथदिंडीचं उद्घाटन योगेश बुवा रघुनाथ बुवा पालखीवाले यांच्या हस्ते केलेलं आहे. आणि आता मंचावर सध्या थेट नाथवंशज असलेले रेखाताई कुलकर्णी मंचावर आहे, त्यांचे मनपूर्वक स्वागत. मंचाच्या समोरही फार मोठी मान्यवर मंडळी आहेत. या ठिकाणी मागच्या पहिलं जे संमेलन झालं संत चोखामेळा साहित्य संमेलन ते आळंदीला झालं, त्याचे स्वागताध्यक्ष समोर आहेत प्रसाद महाराज माटे, त्यांचं मी स्वागत करतो. या संमेलनाच्या अनुषंगानं आणखी एक महत्त्वाची जी धागा माझ्याशी जोडलेला आहे तो समतावारीचा, ज्या समतावारीनं महाराष्ट्रामध्ये चोखोबा ते तुकोबा अशी गेल्या 6 वर्षापासूनची समतेची वारी सुरू केलेली आहे. अशा समतेच्या वारीच्या अध्यक्षा प्राध्यापक अलकाताई सपकाळ, या ठिकाणी महाराष्ट्रातल्या ख्यातकीर्त साहित्यिक आणि कवी संमेलनाच्या आपल्या या संमेलनामध्ये पुढच्या कवी संमेलनाच्या अध्यक्षा ज्या आहेत आणि सातत्याने फार मोठं चळवळीचं कार्य साहित्यामध्ये त्यांचं चालू आहे. आणि शामराव बोधनकर या स्वातंत्र्यवीराच्या थेट नाथसून असलेल्या सौ उर्मिलाताई चाकोरकर मॅडम, त्याचबरोबर या ठिकाणी याच्या विश्वस्त आपल्या वृंदावन फाउंडेशनचे विश्वस्त राऊत मॅडम आहेत, प्राध्यापक सपकाळ सर आहेत, अनेक मोठी मंडळी आहेत ज्या आता जो दुसरा संवाद होणार आहे परिसंवाद, त्या परिसंवादाच्या वक्त्याही या ठिकाणी आलेल्या आहेत. त्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. या ठिकाणी हरिभक्त परायण अकोलकर महाराज आहेत, बारसवरकर सर आहेत, अनेक मान्यवर मंडळी समोर आहेत. या सर्वांना या संमेलनामध्ये मी मनपूर्वक स्वागत करतो सर्वांचं. हे संमेलन आयोजित करताना चोखामेळांचं नाव ऐकलं आणि आपसुकच बळ आलं की आपण हे संमेलन आयोजित केलं पाहिजे. सध्या महाराष्ट्राची जी सामाजिक अवस्था आहे, राजकीय पोळी भाजवण्यासाठी ज्या पद्धतीनं जात जातीवर, माणसं माणसावर, धर्म धर्मावर कुरघोडी करतायत आणि अशा काळामध्ये हा समतेचा विचार महाराष्ट्राला पुन्हा अबाधित करण्यासाठी एकमेव पर्याय आहे असं आमच्या सगळ्यांना वाटतं. आणि म्हणून संत चोखामेळाच्या नावाने आणि ते नाथनगरीमध्ये ज्या नाथांनी समतेचा संदेश, जी राज्यघटना आज आपण समता, बंधुता, स्वातंत्र्य या नावाने स्वीकारलेली आहे, तिचं मूळ जर कुठं असेल तर मला असं वाटतं की ते वारकरी संप्रदायाच्या मूल्यांमध्ये आहे. आणि त्याचे सगळ्यात महत्त्वाचं काम जे आहे ते आमच्या पैठण भूमीमध्ये झालेलं आहे की ज्या नाथांनी हरिजनाचं मूल कडेवर घेऊन
त्यावेळेस समतेचा संदेश दिला. ज्या नाथांनी काशीहून आणलेलं पाणी प्राण्याला पाजलं आणि माणसाबरोबरच प्राणी मात्रावर दया केली पाहिजे हा संदेश दिला. ज्या नाथांना वेगवेगळ्या पद्धतीनं नाकारण्यासाठी त्यांच्यावर पान खाऊन थुंकण्याचे प्रकार झाले, पण संयमानं माणसं आपली करता येतात, प्रेमाने आपली माणसं करता येतात. हा जो भक्ती रस आहे, हा जो प्रेम रस आहे, हा ज्या नाथाने दिला त्या नाथनगरीमध्ये आपण हे संमेलन केलेलं आहे आणि तोच धागा या सगळ्या संतांनी जोडलेला आहे. आणि विशेष म्हणजे ज्या नामदेवांच्या मांदियाळीमधील ही सगळी संत मंडळी आहे, वेगवेगळ्या जातीनं संतांना एकत्र करून हा फार मोठा समतेचा संदेश दिलेला होता. चोखामेळा असतील, सावतामाळी असतील, नरहरी सोनार असतील, नामदेव महाराज असतील, या सगळ्या वेगवेगळ्या संतांनी वेगवेगळ्या जातींनी एकत्र येऊन या महाराष्ट्राचं समतेचं तत्व, बंधुत्वाचं तत्व, मानवतेचं तत्व हे फक्त एका विठ्ठलाच्या नावानं गुंफून ठेवलं आणि त्या विठ्ठल भक्तीचा आनंद आम्हालाही घेता यावा आणि त्या निमित्ताने चोखोबाच्या अनंत कार्याचा एक धागा उतराई करण्यासाठी आपल्याला सगळ्याला संधी मिळाली, म्हणून हे संमेलन आम्ही इथं आयोजित केलं होतं. आणि या निमित्ताने आम्हाला सगळ्यांना आयोजकांना आनंद वाटला की पूर्ण महाराष्ट्रातून वेगवेगळी मंडळी आलेली आहे. विशेष म्हणजे चोखामेळा महाराज आणि सोयराबाई यांच्या गावावरून सुद्धा संत मंडळी त्यांच्या संस्थांतून आलेले आहेत. त्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. कुलकर्णी महाराज आहेत, ताई आहेत, अनेकांची नावं मला माहीत नसतील तरी ती आल्या आल्या मला फार आनंद वाटला. या नाथभूमीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. याच नाथभूमीमध्ये संत ज्ञानेश्वरांच्या रूपाने ज्ञानाचा दिवा पेटलेला आहे. याच नाथभूमीमध्ये अनेक संत आहेत, महंत आहेत, पंडित आहेत. या सगळ्यांनी मिळून या पैठणला नावलौकिक दिलेलं आहे. याच नाथभूमीमध्ये गागा भट्ट आहेत की ज्यांनी छत्रपती शिवरायांना राजा म्हणून सर्वांसमोर घोषित करण्यासाठी आवश्यक असलेला राज्याभिषेक केलेला आहे. म्हणजे मातीपासून तर नीती आणि जमिनीपासून तर शिखरापर्यंत ज्या ज्या गोष्टी साहित्यामध्ये, राजकारणामध्ये, धर्मकारणामध्ये आवश्यक आहे, ह्या सगळ्यांचं पीठ हे पैठणचं संतपीठ आहे. या सगळ्यांचं मूळ हे पैठण आहे आणि या गोदावरीच्या तीरावर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आणि 2 दिवस चालणाऱ्या या साहित्य संमेलनामध्ये आपण सर्वांनी निश्चितपणे आनंद घ्या. आपल्या सर्वांचं आमच्यातर्फे होईल तितकं चांगलं स्वागत होईल. अनावधान काय राहिलं तर स्वागताध्यक्ष या नात्यानं हे सगळं माझ्या माथ्यावर फाडा आणि आनंद घ्या. धन्यवाद. सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा फक्त दखनी स्वराज्य.